नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहाय्यक प्राध्यापक, दूरशिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी BA मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 2 शब्दसंहिता या विषयातील घटक क्रमांक 1 कविता या घटकाच्या अनुषंगाने चर्चा करत आहोत. मागील काही लेक्चर्समध्ये आपण संत नामदेव, त्यानंतर पंडित कवी आणि महात्मा फुले यांच्या संदर्भातली चर्चा केली. आज आपण या ठिकाणी बालकवी यांच्या कवितेसंदर्भातील चर्चा करणार आहोत. ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वअध्ययन साहित्य तयार करण्यात आले त्या स्वअध्ययन साहित्याचा आधार आपण या चर्चेसाठी घेत आहोत. तर मित्र हो, बालकवीचा अभ्यास करत असताना 1880 ते 1918 हा त्यांचा कालावधी आहे. निसर्ग, प्रेम आणि बालसुलभ भाव अशा विविध रंगांनी नटलेली बालकवींची कविता मराठी कवितेत महत्त्वाची आहे. निसर्गाचे अद्भुत सौंदर्य आणि निसर्गाची विविध रूपे उलगडणारी कविता एकूण मराठी कवितेत भर घालणारी अशीच आहे. कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांचा जन्म धरणगाव म्हणजे जळगाव जिल्हा येथे झाला. बालकवींच्या वडिलांची फिरस्तीची नोकरी, परिणामी अनेक ठिकाणी त्यांची शैक्षणिक हेळसांड झाली. येरंडोळ, यावल, जामनेर, बेटावद अशा ठिकाणी त्यांचे 3रीपर्यंतचे शिक्षण झाले. वडील पोलीस खात्यात नोकरीवर होते. अत्यंत अल्प वयात काव्यलेखनास व शिक्षकी पेशास त्यांनी आरंभ केला. 1907 साली कर्नल कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव येथे भरलेल्या कवी संमेलनात बालकवी हे विशेषण देऊन त्यांच्या काव्यगुणांचा गौरव केला. कल्पकता, वेधकता आणि उत्प्रेक्षा ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. पुढे ड्रेवंट नावा टिळक व त्यांच्या कुटुंबियांचा बालकवींना सहवास लाभला. त्यामुळेच त्यांच्या काव्याला आणि जीवनाला वेगळे वळण मिळाले. 1918 साली जळगावजवळच्या भादली रेल्वे स्टेशनच्या लेव्हल क्रॉसिंगवर मालगाडीखाली सापडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. निसर्गाशी एकरूप होऊन त्यांच्या चैतन्याच्या, सौंदर्याच्या आणि मांगल्याच्या छटा टिपून घेणे हे बालकवींच्या कवितेचे विशेष होय. निसर्गाची जाणवणारी स्पंदने आपल्या संवेदनशील पदावलीतून ते व्यक्त करतात. निसर्गाविषयीचे प्रेम, मानवी जीवनातील व्यापक बंधुभाव, समतेचे तत्त्वज्ञान आणि सुबोध शैली हे त्यांच्या काव्यविशेषांचे नाते महत्त्वाचे आहे. मराठी काव्यसृष्टीतील नाजूक अंतःकरणाचा व सोनेरी पंखाचा पक्षी म्हणजे बालकवी होत अशा उपाधी अनेक व्यक्तींनी, साहित्यिकांनी बालकवींना दिलेली आहेत. फुलराणी ही मराठी रसिकांची एक लाडकी कविता होय. मराठी रसिक वाचक मनाने ही कविता कितीही वेळा वाचली तरी दवबिंदूप्रमाणे ताजी आणि टवटवीत वाटणारी अशी ही कविता आहे. सूर्यकिरणाने उमलणारे फूल ते निसर्गातील अत्यंत साधी घटना, मात्र बालकवींनी त्यावर एक सुंदर स्वप्न फुलवले आहे. फुलराणी आणि ड्रविकर यांच्या अस्फुट निरागस प्रेमाची आणि त्याच्या विवाहाची कहाणी सांगताना काल्पनिकतेचा साज शृंगार हा मदतीला आणला आहे. निरागस आणि अल्लड फुलराणी, मनातील भोळीभाबडी प्रेमभावना, तिची स्वप्ने आणि ड्रविकराशी झालेला विवाह याचे चित्रण ज्या भावमधुर सौंदर्यवृत्तीने बालकवींनी केले आहे ते मराठी साहित्यात अजरामर ठरले आहे. फुलराणी म्हणजे बालकवींना पडलेले एक भावमधुर स्वप्न होय. एका निरागस मनात अनुभवणाऱ्या पहिल्या प्रेमाचे, तिच्या अंतःकरणातील भावतंत्रीचे आणि प्रणय व्याकुळ वृत्तीचे सूक्ष्म संवेदन खूप प्रभावीपणे या कवितेत बालकवींनी टिपले आहे. हिरव्यागार गवतावरती
हिरव्यागार गवतावर संध्याकाळच्या वेळी एक सुंदर कळी आपल्या तोऱ्यात डोलत होती. अगदी निरागस आणि भाबडी अशी ही कळी. तिला प्रणय चंचला भुलीला अशी काही माहितीही नव्हत्या. ती एक अव्याज्य मनाची साधी भोळी कुमारिका होती. सहज तिचे लक्ष मावळत्या सूर्याच्या किरणांकडे गेले आणि हा प्रकार नेहमीच खट्याळपणे वावरणाऱ्या वाऱ्याने पाहिला आणि तो वारा विनोदाने फुलराणीला म्हणाला, छानी माझी सोनू कली ती, छानी माझी सोनू कली ती, कुणाकडे ग पाहत होती, तो रवी किरण का गोजीरवाना, आवडला आमच्या राणीला. या प्रश्नाने लाजून गेलेल्या फुलराणीच्या मनात तेव्हापासून प्रेम वाटू लागते. संध्याकाळ झाली. सगळे जग झोपी गेले. मात्र फुलराणी अस्वस्थ होती. मध्यरात्रीनंतर कुंजाकुंजातून काजवे चमकू लागले. निर्झर वनदेवीला गाणे आळवताना सगळे गाणं डोलत होते. मात्र फुलराणी ही प्रणय तंद्रीतच मग्न होती. अशातच गुंगी आली आणि तिला सुंदर स्वप्न पडले. त्या स्वप्नात प्रणयगीतानेच कुणीतरी कोणाला तरी आवडते आहे आणि कुणीतरी एकमेकांचे हळूच चुंबन घेतल्याचे तिला दिसते. या स्वप्नदृश्याने फुलराणी जागी होते आणि तिची प्रणय व्याकुळता वाढते. दरम्यान पहाट होते. विरह संपतो. पृथ्वी नटून थटून आनंदाने हर्षोत्कुल झाली. मात्र फुलराणी स्वप्न समाधीतच एकाग्र झाली होती. अशा मोहक वातावरणातच दाही दिशाला तेजाचा लख मंडप कुणीतरी उभा केला होता. आकाशातून दिवा फराडी सुंदर पोशाखातून आले. चंडोल पक्षी जणू वांगनिश्चय करायला निघाला. वारा आपल्या आवाजाने सनई वाजवू लागला. लग्नाची तयारी तर झालीच. निर्झराने देखील पंखवाजांचा आवाज वाढवला आणि या थाटामाटात सोनेरी रविकिराशी सुंदर फुलराणीचे लग्न लागले. फुलराणी आणि रविकर यांच्यात असणारा धुक्याचा अंतरपाठ दूर झाला. दोघांचे मिलन होऊन जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. फुलराणींची ही गोड आणि सुंदर कहाणी बालकवींनी आपल्या जादुई शब्दांनी केलेली स्वप्नसृष्टी आहे. निसर्गवर्णाची लपक, निष्पाप मन, प्रेम भावनेतील नजरानजर, विरह भावनेची अस्वस्थता, विरहाची प्रदीर्घ रात्र, विरहातील मनाची व्याकुळ अवस्था, ध्यानी ते स्वप्नी या न्यायाने प्रणयाकुल वृत्तीला पडणारी स्वप्ने आणि शेवटी घडणारा मनोमिलनाचा आनंद, या सर्व गोष्टी बालकवीने अत्यंत सहजपणे या कवितेत उलगडलेल्या आहेत. विवाहाचे वर्णन करताना बालकवींनी बालशक्तींची प्रतिभाशक्ती ही प्रभावीपणे जाणवते. सकाळचा पांढरुशुभ्र उजेड म्हणजे दाही दिशांना घातलेला मंडप. दवबिंदू म्हणजे उधळले गेले मोती. तांबूस प्रकाशातील चमकती सृष्टी म्हणजे भरजरी पोशाखाची वऱ्हाडी मंडळी आणि धुके म्हणजे अंतरपाठ, कोकीळ, निर्झर यांचे गाणे म्हणजे वाजंत्री. अशा असंख्य गोष्टी सांगत बालकवींनी कल्पनेची शब्दफुले या कवितेत हळूवार मांडलेली आहेत. सरळ भावना, मनोज्ञ कल्पना आणि नाजूक वर्णाने नटलेली भाषाशैली हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. निसर्गातील विविध घटकांवर मानवी भावभावनांचे आरोपण केल्यामुळे ही कविता मनमोहून टाकते. फुलराणीच्या विवाहाचे वर्णन करताना तेजोमय मंडप, दिव्य भराडी, लालसूवर्णी झगे, गुलाबी फेटे, मंगळपाठ, मंजूळ, सनई या शब्दांनी मांगल्य आणि पावित्र्य वाढवले आहे. बालकवींच्या कवितेत शब्द सामर्थ्य आणि प्रतिभा सामर्थ्य खूप प्रभावशाली आलेले आहेत. अप्सरांचे गाणे ही सुद्धा अशीच भावसुंदर कविता. सृष्टीच्या अचेतन घटनातील चैतन्याची उभारी आणि सचेतन घटनातील आर्ततेचा सरळ प्रत्यय या कवितेत चित्रित केला आहे. या कवितेत सृष्टीची मोहिनी आहे आणि सृष्टीचेच रूप असलेली लावण्यवती तिचेही रूप आहे. सौंदर्य संपन्न अशा स्त्रीच्या पावलांना पुष्पदाटी कुरवळते आणि त्याच फुलांना ती सौंदर्यवती आपल्या कोमल स्पर्शाने सांभाळते. फुलांच्या गर्दीत
अप्सरांचा होणारा प्रवेश आणि स्वच्छ जलाने स्नान केल्यानंतर या अप्सरांचे अधिक सुंदर दिसणे एवढ्याच नेमक्या अशी याची ही कविता. बालकवींनी मात्र आपल्या निसर्गदत्त शब्द प्रतिमांनी कवितेचे सौंदर्य आणखीन वाढवले आहे. बालकवी म्हणतात, सुमनांच्या गर्भा माझी रसगंगा भरती झाली, सुमनांच्या गर्भा माझी रसगंगा भरली जाती, अलिंगुनी तिज भी बसली, शुभ्र अधीशखे सगळी. बघा, सुमनांच्या गर्भा माझी रसगंगा भरली जाती, अलिंगुनी तिज ही बसली, शुभ्र अधीशखे सगळी. अशा नाजूक सृष्टीवर जी पावले पडतील, या सृष्टीचा जो सहवास लाभेल, त्याचे हे विलोभनीय निसर्ग सौंदर्याचे चित्र आहे. सृष्टी सौंदर्याला अत्यंत प्रेमाने न्याहाळणे हेच संबोधने या कवितेत आहे. संध्याकाळची सुंदर वेळ, निवांत वेळ आणि तीही रंगगंधाने फुललेली अशी प्रसन्न संध्याकाळ म्हणजे जणू अप्सराच होय. ही सुंदर संध्या म्हणजेच अप्सरा, अशी प्रतिमा या कवितेत आहे. गर्द दाट झाडीतून मंदपणे हलणारी झाडी, स्नानांची वेळ, पराग सुमणे पायाखाली येणार नाहीत याची घेतलेली काळजी, फुलांचा बरसणारा थाट आणि सावकाशपणे वाट काढून जा, हे सांगताना अत्यंत तरलपणे बालकवी सृष्टी सौंदर्य लिहितात. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेताना रसमग्न तटस्थपणा बालकवींना प्राप्त होतो. मनाची निर्मळ असणारी रसिक वृत्ती निसर्गाचा गोडवा अधिक वाढवतो आणि गोड सुवासांचे मेघ सर्वत्र अळसून बसले आहेत. थंडगार अशा अंगावर पडणाऱ्या जलकणिका भिजवत आहेत. सृष्टीतील तन्मयता आणि माणसांची कल्पकता यांचे वेगळे चित्र बालकवी मांडतात. ते म्हणतात, गोड सुवासाचे मेघ आळसले जागोजाग, गोड सुवासाचे मेघ आळसले जागोजाग, हिमकणिका त्यांच्या पडती, गोडधोड अंगावरती, स्नान करू झडकरी बाई, पुनीत ही गंगामाई. अशा सुंदर संध्येची ही प्रतिमा आहे. रविकिरणांचे विविध रंगी कपडे अंगावर घालून भृंगावर बसून मंजूळ गाणी गायली जातात. त्यामध्ये आनंदाने हसत रसत म्हणणारी अप्सरांची व्यापकता बालकवी रेखाटतात. सृष्टीचा रसरूप, स्पर्श, गंध, सौंदर्य पाहून त्यांच्याशी एकरूप होणे आणि स्वतःचे भान विसरून जाणे, ही एकरूपता या काव्यात गडद केली आहे. बालकवींची कविता निसर्गाने मोहरून धुंद होणारी, माणसाला सृष्टी सौंदर्याच्या गीतसुरात आंदोलित करणारी अशी ही कविता आहे. फुलांच्या गर्भात लपलेल्या रसगंगेत स्नान करू इच्छिणाऱ्या अप्सरांचे मोहक वर्णन करताना फुलांच्या शुभ्र अशा पुंकेसरांना धक्का लागू नये म्हणून बालकवी खबरदारी घेतात. निसर्गातील वातावरणामुळे बालकवीच्या काव्यप्रतिभेला बहर येतो. बालकवींच्या संवेदनशील मनाचे प्रगटीकरण म्हणजे ही कविता होय. अमर्याद असे निसर्ग सौंदर्य आणि अर्थपूर्णता असलेल्या सृष्टीच्या सहवासात कवीच्या निर्मलनाची गंधमय अवस्था या कवितेत ठळकपणे व्यक्त झाली आहे. तर मित्रहो, या सर्व कवितांमधून वाङ्मयीन जाणीव, भाषेची गोडी, कवीचे शब्द, सामर्थ्य आणि विविध कालखंडातील कवींचा प्रातिनिधिक परिचय आणि त्यांच्या काव्यातील जाणीवांचा शोध घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. कविता, भाषा, विचार, समाज, सामाजिक प्रबोधन, भक्तीची कल्पना, भक्तीच्या सामर्थ्याची प्रभावी जाणीव आणि व्यापक विचारधारा या सगळ्या गोष्टींची कल्पना या ठिकाणी येते. संत नामदेवांची विठ्ठल भक्ती, महात्मा फुलेंचा मानवतावादी विचार, शाहीर अनंतपंथींचे फटके आणि बालकवींची निसर्गरूपे या सगळ्याच गोष्टींचे विस्ताराने आकलन होते. म्हणजेच प्राचीन काळापासून पुढचा सर्व प्रवास हा एकूण काव्य परंपरेत किती महत्त्वाचा ठरला आहे याची प्रचिती आपल्या या सर्व 5 कविता वाचताना लक्षात येते. तर मित्रहो, या ठिकाणी आपण बालकवी, महात्मा फुले, अनंतपंथी आणि
संत नामदेव यांच्या एकूण साहित्याचा अभ्यास केला. या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0231 269 3771 किंवा 0231 269 3871 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.